उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात मंगळवारी उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीसाठी 144 वर्षांनी आलेला योग महत्त्वाचं कारण ठरलाय। सरकारसोबतच साधू संतांनीही या शुभयोगाचं महत्त्व पटवून दिलं होतं। त्यामुळे लाखो भाविक संगमावर स्नानासाठी तासनतास बसून किंवा झोपून होते। त्याचवेळी बॅरिगेट्स तोडून आत घुसलेल्या अनियंत्रित गर्दीनं त्यांना चिरडलं। प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारी ही स्थिती कथन केली आहे। आसामहून आलेल्या मधुमिता यांनी सांगितलं, संगम घाटावर लोक सकाळ होण्याची वाट पाहत बसले होते आणि काही जण झोपले होते। त्याचवेळी आखाड्यांच्या अमृत स्नानासाठी असलेले बॅरिकेड्स तोडत अनियंत्रित गर्दी घाटाच्या दिशेनं धावली। घाटावर झोपलेले लोक त्या गर्दीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा चेंगराचेंगरीत बळी गेला। झारखंडच्या राम सुमिरन यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितलं, 144 वर्षानंतर आलेल्या या पुण्यस्नानाच्या संधीला कोणीही गमावू इच्छित नव्हतं। म्हणूनच देशभरातून आलेले लाखो श्रद्धाळू संगम तटावर मोकळ्या आकाशाखाली बसले होते। पण अचानक गर्दीचा लोट आला आणि झोपलेले भाविक त्याखाली चिरडले गेले।